हितेश सोबत आज रात्री काहीतरी तर केलेच पाहिजे. महिपाल, चहा घेऊन ये बाळा. 9 8 7 6 महिपाल, 5 चहा घेऊन ये. 4 3 2 1. अरे चहा घेऊन येशील की पायतान काढून येऊ आतमध्ये? आणतो बाबा. काय आहे बाळा, रोज याच वेळेत चहा घेतो ना मी. मग चहा आणायला इतका उशीर का? बाबा, चहा झाला होता, फक्त गाळला नव्हता. का? अहो, राहू काळ चाललाय आणि राहू काळामध्ये चहा गाळून देणं हे चांगलं नसतं. तिथे राहू काळ संपला, इथे तुमचा चहा आला. चांगले केलेस. हे सांग बाळा, हा भीमराव तुझ्या कॉलेजमध्ये शिकतो? हो. कधी सांगितले नाहीस तू? बाबा, ईश्वराने त्याला छोट्या जातीच्या जन्माला घातलेला आहे, सगळ्यात छोट्या. ग्रहांनी त्याला गरीब बनवला आहे. 10 दिशांनी त्याला स्वीकार केलेला नाही. अशा व्यक्तीबद्दल काय बोलायचं? हा, म्हणणं तर बरोबर आहे, परंतु खूपच राग भरून राहिलाय त्याच्यामध्ये. ग्रह उलटे आहेत. मग सरळ तर करावेच लागतील ना. तसे चहा चांगला बनवलास तू. मालक, सफाई झाली आहे. घरी लवकर जायचं होतं. पोरं एकटी असतील. पगार जर मिळाला असत तर. कसला पगार? तुम्ही लोक तर आहातच आमच्या सेवेसाठी. आज जा, आज जा, आज जा. होय होय मालक. बरे केलेस. बाबांचा उरलेला चहा बाबांचा प्रसाद आहे. बाबा, ऐका ना, आनंददादाला घरी बोलवून घ्या. भीम, या विषयावर मला काय बी बोलायचं नाहीये. जा आणि हितेशची काळजी घे. हितेश काकांची काळजी तर घेऊच बाबा, पण आनंददादांचं काय? एक काम करा, तुम्ही समजे ना, माझ्यासोबत बोलूच नका. कारण तुम्ही समजे आनंदबद्दलच विचारणार आणि मी काही उत्तर देणार नाही. तुम्ही आनंददादाला घरी परत बोलवत नाही आहात म्हणून आम्ही सगळे तुमच्यावर नाराज आहोत. आणि आत्तापासून मी तसंच करेल जसं तुम्ही सांगितलं. मी तुमच्यासोबत बोलणार नाही.
दादा, एवढ्या वर्षामध्ये मी आजपर्यंत कधी बी तुझ्यावर नाराज नाही झाली, पण मी आज तुझ्यावर नाराज आहे. पोरांसारखं मी तुझ्यासोबत बोलणं तर बंद नाही करू शकत, पण हो, नाराज राहीन मी. मीरा, हे बघ जिजाबाई, हेच हवं होतं ना तुला? बघ, तेच होतंय. जा, काहीतरी गोड बनव, खाऊन घे. गोड? हा, तुमच्या आवडीची खीर बनवते, तुम्ही बी खा. येते मी. बस बस असंच रात्रभर माझ्या सोबत राहा, म्हणजे मेघनाथ माझ्याशी काही वाईट नाही करणार. काही नाही करणार, समधे हाय इथं. भाऊ शांत व्हा, काही होणार नाही. आम्ही लोक आहोत तर. अरे हो, बस साना खाली. आता समजे लोक इथं आहेत. कशी फुंकते आहेस तू? बघ, शेगडी पेटतच नाहीये. काय करत आहेस तू? काय करत आहेस तू? व्यवस्थित फुंकर मार ना. जोपर्यंत ही शेगडी पेटत नाही ना, तोपर्यंत तू इथून कुठेच नाही जाणार. कर, प्रयत्न कर आणि शेगडी नीट पेटव, म्हणजे मी हा विचार करू शकेल की आज रात्री मला काय करायचं आहे. त्या हितेश सोबत. मालक, शेगडी पेटली आहे. आता तरी मला घरी जाऊ द्या ना. कुठे जाशील तू? बघ बघ ना, वातावरणात खूप थंडी आहे. आज रात्री इथेच थांबून जा. ही शेगडी पण अजून नीट पेटली नाही आहे. उद्या सकाळी निघून जा ना. मालक, पोरं भुकेले आहे, त्यांना खाऊ घालायचंय आणि मला बी भूक लागली आहे. अगं काय, पोरं भुकेले आहेत आणि तू सुद्धा भुकेले आहेस. एक दिवस जेवण नाही केलं तर मरून नाही जाणार ना तू ना तुझं ते मुलं. बाबा, जेवण तयार आहे. तुम्ही म्हणालात तर जेवण वाढू. ठीक आहे, ठीक आहे, तू चाल, मी येतोच. ऐक, मी जेवण करायला जातोय. जोवर मी जेवण करून येईल, इथे बसूनच चांगल्या पद्धतीने आग पेटवून ठेवून दे. घ्या बाबा. जेवण तर उत्तम बनलं आहे. धन्यवाद बाबा. वाह, अभिनंदन. खूप खूप
अभिनंदन. भीमराव, मी तर शुभेच्छा देत होतो तुला तुझ्या संघर्षासाठी. मी तर फक्त हे बघत होतो की लक्ष्मी तिच्या नवऱ्याला वाचवू शकते की नाही, आणि तू तुझ्या नवऱ्याला वाचवलंस. यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन. रमा, इकडे ये. काय झालं? मला सांग रमा, जो माणूस शुभेच्छा देतो तो कसा असेल? कसा असेल म्हणजे? म्हणजे माणसाच्या वागणुकीवरून त्याच्या डोक्यामध्ये काय चाललंय ह्याचा शोध लावला जाऊ शकतो. जसे हे मेघनाथजी यांनी आपल्याला 2 वेळा शुभेच्छा दिल्या, आणि मग त्यांना हे सुद्धा माहीत आहे की आपण सगळे चाळीमध्ये हितेश काकांचं रक्षण करू. मग तुम्हाला काय वाटतं, काय करतील ते? बस 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 बस, दे इकडे. अच्छा बाबा, हं? हितेशच्या सोबत काय करायचं ठरवलंय तुम्ही? काय नाही, मला जे करायचे होते ना ते मी आधीच केले आहे. बघ, आपण लोक इथे आरामात शांततेमध्ये झोपू, परंतु ते लोक आपल्या भीतीने घाबरून सगळी रात्र जागून घालवतील. त्यांचं हे सुख तर हिसकवायचं होतं मला, ते हिसकावलं मी. आलं का तुझ्या ध्यानात? होय, काय डोकं लावलंय तुम्ही. धन्य आहे मी जो तुमच्या पोटी जन्माला आलो आणि तुम्ही माझे वडील. बाळा, लोक म्हणतात ना भीमरावच्या विषयी की भीमराव कधीच हारत नसतो, कधीच तुटत नसतो. बघत राहा तू, इथे तो हारणार सुद्धा आणि तुटेल सुद्धा. पण बाबा, तुम्ही काय करायचा विचार करत आहात? सांगतो, वेळ आल्यावर नक्की सांगेल तुला. मला असं वाटतंय की ते काहीच करणार नाही. त्यांना फक्त आपल्याला त्रास द्यायचा होता, म्हणजे मग आपण सगळे इथे काळजीत असू आणि ते घरी आरामात झोपी जातील. फक्त त्यांची दहशत दाखवायची होती. पण तुम्हाला कसं माहिती की ते काय बी करणार नाही? हे बघ रमा, हे मेघनाथजी त्या लोकांपैकी नाही आहेत जे आपल्या अहंकाराला नेहमी जिंकलेलं पाहू इच्छिता. जसे प्रचंड देव होते, नरोत्तम जोशी होता, हे तसे नाही आहेत. यांना शरीरासोबतच डोक्याने सुद्धा खेळायचं माहिती आहे, आणि असे लोक जास्त खतरनाक असतात, अप्रत्याशित असतात. मग आता त्यांचा सामना कसा करायचा? बघता येईल. ये. हितेश काका, तुम्ही घाबरू नका. मला असं वाटतंय की तुम्ही सगळे घरी जाऊन झोपून जा. हितेश काकांना काहीही होणार नाही, कुणी काही करणार नाही. कसं काय नाही करणार? कोणी नाही जाणार मला सोडून. हितेश काका, तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा ना. तुम्हाला कोण बी काय बी करणार नाही. ते घाबरवायला बघतात तुम्हाला. नाही, कोण नाही जाणार मला सोडून, कोण नाही जाणार. अरे अरे, समजे तुमच्या सोबतच आहे, समजे तुमच्या सोबतच आहे. या भीमरावला झोप येत असल, काहीतरी कारण सांगून त्याला घरी जायचं असल तर त्याला काय, जाईल घरी आणि म्हणाला असं की काय बी होत नाहीये. आणि जर काय झालं सकाळी तर येऊन काहीतरी नवीन ऐकवाल. काय हरकत नाही, ज्यांना जायचं असेल त्यांना जाऊ दे. आम्ही लोक तर राहू ना तुझ्या सोबत. हा, काय नाही होणार. असं कसं मी माझ्या माणसांना सोडून जाईन? ठीक आहे, आपण एक काम करूयात. मी आणि रमा इथेच दरवाजाजवळ बसतो रात्रभर, म्हणजे काही झालं तरी सर्वात आधी आम्हाला होईल. तुम्ही लोक इथेच थांबा, ठीक आहे? आणि हो, विश्वास ठेवा, काहीही होणार नाही. सकाळपर्यंत कोणीही येणार नाही इथे. तुमचं डोकं ना खरंच वकील साहेब बनायलाच बनलं आहे.
तुम्ही वकील साहेबच बना हा. मला वकीलच व्हायचं आहे रमा. आणि ते यासाठी सुद्धा कारण जेव्हाही कोणी मोठ्या जातीतला आपल्या जातीतल्या लोकांविरुद्ध षडयंत्र करेल तेव्हा ते षडयंत्र मी समजू शकेल आणि आपल्या लोकांना सूचना देऊ शकेल. जसं आज तुम्हाला मेघनाथजींचा डाव लक्षात आला आणि तुम्ही समजांना सांगितलं बी. पण भीम, या लोकांनी तुझं म्हणणं ऐकलं का? आणि भविष्यात बी तू यांना काय समजावशील तर हे समजू शकतील. म्हणून मला असं वाटतं की तू कितीही मोठा झालास, जर तू कितीही चांगल्या गोष्टी समजावशील तरी हे लोक समजू शकणार आहे का? शोभा काकू, माझी लढाई यासाठी नाहीये की हे सगळ्यांना समजावं, तर माझी लढाई ह्यासाठी आहे की आपल्या जातीतील प्रत्येक माणसाने ती गोष्ट ऐकावी जी आपल्या जातीच्या भल्यासाठी आहे आणि तसंच वागावंही. आणि ही लढाई मी अशी अर्ध्यावर नाही टाकू शकत. मला लढत राहावं लागेल. रोज सकाळी जेव्हा मी उठतो तर तेव्हा स्वतःला हेच वचन देतो की ह्या लढाईला मी कणभर देखील दुबळं होऊ देणार नाही. अरे सकाळ झाली, अरे सकाळ झाली, उठा. आणि बघा काही बी नाही झालं. जोखू काका, यांनी तर पहिलेच सांगितलं होतं की कोण नाही येणार. अरे तर रोज रात्र जागून नाही काढू शकत ना आपण लोक. आणि भीमराव, आपण पूर्ण आयुष्य असं चाळीत बसून नाही घालू शकत ना. आपला कामधंदा कसा चालणार? याचा काही पर्याय आहे तुझ्याकडे? आत्ता तरी काही पर्याय नाहीये माझ्याकडे, पण विचार करतोय मी. काही ना काही उपाय नक्की सापडेल. तुम्ही सगळे चहा पिऊन घ्या. दिवसाची सुरुवात तरी चांगली होईल. अरे हा काय उपाय शोधेल? मी तर म्हणतो जाऊन त्या मेघनाच्या पायावर पडूया. वय पकडा ना. जसे प्रत्येक वेळी मोठ्या जातींच्या लोकांचे पकडतात ना, तसे आजही पकडा. हितेश काका, एवढे सुद्धा पडू नका की कोणी तुम्हाला उचलू शकणार नाही. अरे जर का काय काम धंदा नाही केला तर आम्हा लोकांना बसवून खाऊ घालशील का तू? अरे शांत राहा ना तुम्ही समजे लोक. जर 1-2 दिवस यात चाळीत राहून गेले तर आयुष्य नाही संपणार. आणि भीम गेला आहे ना, तर काहीतरी विचार करून उपाय शोधल. आणि जर काही डोकं चालत असल तर करा. तुम्ही आनंददादाला घरी परत बोलवत नाही आहात, या गोष्टीमुळे आम्ही सगळे तुमच्यावर नाराज आहोत आणि आत्तापासून मी तुमच्यासोबत बोलणार नाही.